शिरपूर शहरातील अनुसूचित जाती जमाती समाजाशी संबंधित एका प्रकरणात संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी दिनांक 30 जुलै 2026 शिरपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामुळे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निमझरी तालुका शिरपूर येथील अर्जदाराने पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 8 व 9 जुलै 2026 रोजी घडलेल्या घटनेनंतर या प्रकरणात विविध घडामोडी घडल्या। यामध्ये काही व्यक्तींनी अनुसूचित जमाती समाजाचा सार्वजनिकरित्या अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनामुळे संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून पोलीस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दादा काय निवेदन द्यायला आले होते? ते आमचे बायांना कोणी शिव्यागाळ करतात, कोणी इज्जत देतात, काय करतात, न्याय निवत भाऊ ते निवेदन द्यायला आले होते इथं पोलीस स्टेशनला। कसं आदिवासी लोकांना न्याय नाही मिळतं भाऊ, आदिवासी कोणी बी आदिवासी त्यांना न्याय नाही मिळते, काय करते पोलीस लोक भाऊ असं ते मला निवेदन द्यायला आलेले। ते लोकांना अरेस्ट करा, हे लोक आहेत त्यांना अरेस्ट करा भाऊ, आहे जे माझं म्हणणं दुसऱ्यांनी।